नमस्कार विद्यार्थी मित्रो, स्वागत आहे तुमचं एम के कोचिंग क्लासेसमध्ये। आपण क्लास 10चा फायनान्शियल प्लॅनिंग हा चॅप्टर अल्जेब्राचा पाहत आहोत, महाराष्ट्र स्टेट बोर्डचा। ह्याच्या अगोदर आपले 4 लेक्चर झालेले आहेत आणि हे 5th लेक्चर म्हणजे 5वं लेक्चर आहे। तर ह्याच्यामध्ये आपण ह्याच्या अगोदर प्रॅक्टिस सेट 4.1 ते पूर्णपणे सोडून झालेले। ते जर लेक्चर बघितलं नसेल तर ते पाहून घ्या तुम्ही ह्याच्या अगोदरचे, आणि ते बघितल्याशिवाय तुम्हाला हे काही कळणार नाही। तर आता आपण ह्याच्यामध्ये काय पाहणार आहोत, जीएसटी इन ट्रेडिंग चेन पाहणार आहोत। आता नेक्स्ट टॉपिक काय आपला, नेक्स्ट टॉपिक काय आपला, जीएसटी इन ट्रेडिंग चेन, आता आपण जे आता जीएसटी वगैरे आहे, जीएसटी इन ट्रेडिंग चेन खूप महत्त्वाचा टॉपिक आहे आणि हा चॅप्टरच ओव्हरऑल महत्त्वाचा आहे। तुम्ही जेव्हा कुठे कोणती गोष्ट खरेदी करता त्याच्यावर कशा प्रकारचा जीएसटी लागतो, म्हणजे तुम्हाला कोण जीएसटी भरते आहे का नाही, इनपुट टॅक्स क्रेडिट का आहे, याच्यात इनपुट टॅक्स क्रेडिट, आउटपुट टॅक्स क्रेडिट ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळणार आहेत। म्हणजे तुमचं टॅक्स विषयी म्हणजे जीएसटी हा इनडायरेक्ट टॅक्स विषयी कन्सेप्ट वगैरे सगळे एकदम क्लिअर होणार आहेत ह्या चॅप्टरमध्ये। तुम्ही पहा जीएसटी इन ट्रेडिंग चेन, पहा आता जीएसटी कशा प्रकारे लागते हे पाहण्याच्या अगोदर मला एक गोष्ट सांगा। कोणतीही गोष्ट समजा, एखादी ही पेन आहे, ही पेन कोणती वस्तू घेऊ शकता तुम्ही, एखादी काय आहे, कोणते गुड्स आहे, कोणती गुड्स आहे, कोणताही आपण गुड्स आहे, गुड्स म्हणजे वस्तू आहे का नाही, कोणती वस्तू समजा, वस्तू बनताना कशा स्टेजमध्ये बनते, ही वस्तू पहिल्यांदा काय बनते, कुठं बनते ही वस्तू, ही गुड्स जे आहे पहिल्यांदा बनते फॅक्टरीमध्ये। कुठं बनते, फॅक्टरीमध्ये। म्हणजे ही फॅक्टरीमध्ये बनल्याच्या नंतर फॅक्टरीमधून एक मोठा म्हणजे व्यक्ती काय करतो, म्हणजे मोठा म्हणजे होलसेलर म्हणतो आपण त्याला, एक व्यक्ती काय करतो तिथून बल्कमध्ये खरेदी करतो। आपण कधी जाऊन म्हणजे समजा तुम्हाला मला एक पेन लागली, समजा ही एक पेन मला पाहिजे, तर मी फॅक्टरीमधून जाऊन खरेदी करतो का नाही, तर मी इथल्या कुठल्या स्टेशनरीच्या दुकानावर जातो आणि स्टेशनरीच्या दुकानामधून जाऊन काय करतो, पेन खरेदी करतो। पहा मग फॅक्टरीमध्ये कोण जाते, फॅक्टरीमध्ये जाणार आहेत होलसेलर लोक। कोण जाणार आहेत, होलसेलर। कोण जाणार आहे, होलसेलर। म्हणजे जे बल्कमध्ये खरेदी करतात त्याला आपण काय म्हणतो, होलसेलर म्हणतो, किंवा त्याला डिस्ट्रीब्युटर पण म्हणतो, होलसेलर। ठीक आहे, होलसेलर किंवा हे डिस्ट्रीब्युटर लोक काय करतात, डिस्ट्रीब्युटर हे फॅक्टरीमधनं काय करतात, डिस्ट्रीब्युटर, ठीक आहे, हे लोक तिथून खरेदी करतात। होलसेलर किंवा डिस्ट्रीब्युटर हे खरेदी करतात कुठून, फॅक्टरीमध्ये जातात, आणि होलसेलर किंवा डिस्ट्रीब्युटर हे फॅक्टरीमध्ये ही वस्तू बनते, त्याच्यानंतर हे लोक जातात आणि त्याच्यामध्ये बल्कमध्ये खरेदी करतात एखादी वस्तू, समजा पेन आहे त्या बल्कमध्ये खरेदी। मग हे होलसेलरचं मोठं दुकान असते ह्यांचं, म्हणजे गोदाम असते ह्यांचं दुकान किंवा मोठं गोदाम वगैरे असते, म्हणजे जिथं काय करतात ते गुड्स वगैरे सगळ्या वस्तू तिथं साठवून ठेवतात। तिथं कोण जातात, तुमचे रिटेलर जातात। कोण जातात, रिटेलर म्हणजे सरळ ते तुमचे किराणा दुकान असतील, स्टेशनरी दुकान असतील, बुक शॉप असतील, म्हणजे तुम्हाला जे माल विकतात त्याला आपण रिटेलर म्हणतो, म्हणजे रिटेल लेवलला माल विकतात त्याला रिटेलर म्हणतो। आणि काही वेळेस तुम्ही किराणा दुकानावर बघितलं असेल, तुम्ही किराणा दुकानावर काही खरेदी करायला गेले तर एखादा ऑटो वगैरे काय येतो आणि तुम्हाला त्यांना माल विकत असतो, म्हणजे ऑन द स्पॉट त्यांना आणून देतो जागेवर, त्याला आपण म्हणतो डिस्ट्रीब्युटर। म्हणजे ते डिस्ट्रीब्युटर फॅक्टरीमधनं खरेदी करतात आणि डायरेक्टली रिटेलरला विकतात, रिटेलर। आणि रिटेलरकडनं ती वस्तू कोण घेते, तर कंझ्युमर घेते। कोण घेते, कंझ्युमर म्हणजे ग्राहक, कंझ्युमर म्हणजे ग्राहक वगैरे इथून खरेदी करतात। तुम्हाला कळलं असेल, म्हणजे ही पेन आहे, समजा ही गुड्स फॅक्टरीमध्ये पेन ही बनली, फॅक्टरीमध्ये पेन बनल्याच्या नंतर ही फॅक्टरीमध्ये पेन बनली, तिथून ते होलसेलरकडे गेली, होलसेलरकडनं ती रिटेलरकडे गेली आणि रिटेलरकडनं आपण खरेदी केली। तर ह्या सगळ्या याच्यामध्ये काय लागते, वेगवेगळ्या प्रमाणामध्ये काय लागते, टॅक्स लागत असते। आता हे तुम्हाला पहिल्यांदा माहिती आहे की एखादी वस्तू बनल्याच्या नंतर कशा प्रकारे तुमच्यापर्यंत येत असते। मग हा जीएसटी हा टॅक्स लागतो, कशावर टॅक्स लागतो, जीएसटी तुम्हाला माहिती आहे, जीएसटीचा लॉंग फॉर्म माहीत आहे। जीएसटी हा कशावर, जी म्हणजे गुड्स आहे का नाही, जी म्हणजे गुड्स आणि एस म्हणजे काय तुमचा सर्व्हिस, गुड्स अँड सर्व्हिस, आणि त्याच्यानंतर टी म्हणजे टॅक्स, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स। हे टॅक्स तर तुम्हाला माहीत आहे। म्हणजे हा जीएसटी तुमच्या गुड्स म्हणजे जे काही वस्तू खरेदी करता, आणि सेवा, सर्व्हिसेस म्हणजे सेवा आहे का नाही, वस्तू आणि सेवा कर असं मराठीत नाव आहे त्याचं, वस्तू आणि सेवावर दोन्ही गोष्टीवर तुमचा जीएसटी लागते। तर आपण पहिल्यांदा ह्या गुड्सवर, म्हणजे गुड्स म्हणजे काय तुमच्या वस्तूवर बघणार आहेत, कशा प्रकारे टॅक्स लागते। तर अशा प्रकारे तुम्हाला हे कळलं असेल। आता टॅक्स कशा प्रकारे लागते आणि कशा प्रकारे टॅक्स कलेक्ट केला जाते हे आपल्याला पाहायचे। ठीक आहे, समजा इथं तुमच्या पुस्तकामध्ये जे एक्झाम्पल दिलेले आहेत ती आम्ही एक्झाम्पल घेतो। ठीक आहे, तर पहा एक्झाम्पल आपण इथं घेऊया। तर इथंच मी समजून सांगतो। तर ही गुड्स आहेत, समजा एखादी वस्तू आहे, याच्यामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे, समजा इथं चार्ट वगैरे त्यांनी बऱ्या प्रकारे दिलेलं आहे, ते एकदा वाचून घ्या तुम्ही, परंतु सिंपल भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगतो ते काय आहे।
तर एक काय आहे, वन वॉच आहे. काय आहे? वॉच आहे. काय आहे? वस्तू काय आहे तुमची? वॉच आहे. वॉच आहे. ही वॉच कुठं बनलेली आहे? ही वॉच फॅक्टरीमध्ये बनली. समजा हे मिटवतो आणि इथं लिहू आपण, म्हणजे तुम्हाला कळेल व्यवस्थित. ही काय आहे? वॉच आहे. वॉच कुठं बनली? समजा वॉच ही फॅक्टरी आहे. फॅक्टरीमध्ये काय बनवल्या गेली? वॉच बनवल्या गेली. ठीक आहे. ही फॅक्टरी आहे आणि ह्या फॅक्टरीमध्ये वॉच बनवल्या गेली. ठीक आहे. वॉच बनवल्या गेली. खूप साऱ्या वॉच आहेत, पण आपण एक वॉच घ्यायलो, वन वॉच. ठीक आहे. आपल्याला एक्झाम्पल म्हणजे कॅल्क्युलेशन इझी जाण्यासाठी आपण एक वॉच घ्यायलो आपण एक्झाम्पल. ठीक आहे. जास्त घेतलं तर कन्फ्युजन, कॅल्क्युलेशन वाढतील, तुम्हाला समजणार नाही. एक वॉच आहे, ह्या फॅक्टरीमध्ये बनली. फॅक्टरीमध्ये बनल्याच्या नंतर फॅक्टरीवाला आता फॅक्टरीवाला बनवल्याच्या नंतर म्हणजे कोणतीही गोष्ट बनवल्याच्या नंतर फक्त शेतकरी सोडून बाकी सगळे लोक कधी लॉसमध्ये गोष्टी विकत नाहीत. म्हणजे शेतकऱ्याचं कसं तर अवघड आहे, त्याच्यावर आपण बोलणं बरं नाही. ठीक आहे, मी बोलणार नाही कारण आपला विषय भरकटून जाईल आणि त्याच्यावरच हे होईल. फक्त मी सांगतो तुम्हाला, ह्या फॅक्टरीविषयी आपण बोलूया. तर फॅक्टरीमध्ये आता ही समजा एक वॉच आहे. वॉच बनवण्यासाठी त्याला वेगवेगळ्या गोष्टी लागणार आहेत. बेल्ट लागणार आहे. लेदरचा बेल्ट असेल तर लेदरचा बेल्ट असणार आहे. त्याच्यानंतर स्टील लागणार आहे त्यांना. त्याच्यानंतर प्लॅस्टिक वगैरे ज्या काही गोष्टी लागणार आहेत त्या आणतील. ठीक आहे. ते आणल्याच्या नंतर ह्या सगळ्या गोष्टीची काहीतरी त्यांना XYZ काहीतरी किंमत होईल. सगळी किंमत झाल्याच्या नंतर त्याचा खर्च होईल ना. फॅक्टरीमध्ये खर्च झाल्याच्या नंतर त्याला काहीतरी फायदा पाहिजे असतो. मग त्याला समजा त्याचा खर्च झाला समजा 150 रुपये सगळं, त्याला 50 रुपये फायदा प्रॉफिट पाहिजे असेल तर तो किंमत काय ठरवला? 200 रुपये त्या वॉचची किंमत ठरवला. किती रुपये ठरवला वॉचची किंमत? वन वॉचची 200 रुपये त्यांनी किंमत ठरवला. तुमच्या एक्झाम्पल पुस्तकात दिले तेच घेतो, सोपं जाईल म्हणून तुम्हाला. ठीक आहे. 200 रुपये त्यांनी खरेदी म्हणजे किंमत ठेवली एका वॉचची, घड्याळची. आणि त्याच्यामध्ये त्याचा सगळा लागत खर्च काय काय बनवण्यासाठी, स्टील असेल, बेल्ट असेल, रबर असेल, काय काय किंवा लेबरचं काम करणाऱ्या लोकांचा खर्च असेल, लाईट बिल असेल, फॅक्टरीची मशीनची किंमत, सगळ्या गोष्टीची किंमत, रेंट बिंट सगळं धरून त्याला सरळ तुम्हाला 200 रुपयाला त्यानं विकला. कोणाला विकला? विकला होलसेलरला. कोणाला विकला? 200 रुपयाला विकला होलसेलरला. त्याने 200 रुपयाला एक वॉच विकला. किती रुपयाला? 200 रुपयाला. पण हा 200 रुपयाला वॉच विकला, पण ह्या 200 रुपयावर म्हणजे ही अशा प्रोडक्ट आहे, हे वॉच ह्या कॅटेगरीमध्ये येणारं प्रोडक्ट आहे, त्याच्यावर टॅक्स लागतो. मग त्याच्यावर टॅक्स लागतो. किती टॅक्स लागतो? हा टॅक्स त्याच्यावर लागला समजा, टॅक्स लागला किती %? 12% हा टॅक्स लागला. किती %? 12% टॅक्स लागला. तर 12% टॅक्स लागला म्हणजे GST लागला. 12% टॅक्स लागला म्हणजे याच्यावर काय लागला? 12% GST लागला. आणि हा GST लागला म्हणजे तुम्हाला जर समजा विदिन स्टेट गोष्ट करतोय आपण, एका राज्यामध्ये, आपलं महाराष्ट्र राज्य घ्या आणि आपल्या राज्यामध्येच ही वस्तू बनते आणि आपण राज्यामध्येच विकल्या जातोय. ठीक आहे, असं कन्सिडर करा, गृहीत धरा. मग हे 200 रुपयाची घड्याळ आहे, 200 रुपयाला घड्याळ बनलेली आहे. मग त्याने एका होलसेलरला 200 रुपयाला विकला, पण विकता त्याच्यावर म्हणजे टॅक्स लागतो किती? 12%. म्हणजे ही टॅक्सेबल व्हॅल्यू त्याची काय आहे? 200 रुपीज. टॅक्स लागल्याच्या नंतर म्हणजे प्रत्येकी समजा हा 200 रुपयावर 12% चार्ज लागला म्हणजे किती होईल? तुम्हाला सरळ काढू शकता तुम्ही. हा 200 रुपयात किती तुमची 100%ची किंमत आहे. किती आहे? 100%ची किंमत आहे. आणि याच्यावर टॅक्स लागायला तुम्हाला 12%. तर तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. हे जे 2 0 कटले, 2 0, 2 आणि 24 म्हणजे 12 आणि 2 24 होईल. म्हणजे 24 रुपये त्याच्यावर टॅक्स लागला. हा 24 रुपये टॅक्स आणि 200 रुपये म्हणजे ह्या होलसेलरला एक घड्याळ किती रुपयाला पडली? 224 रुपयाला एक घड्याळ पडली. म्हणजे ह्याने 200 रुपयाला जरी विकली असली तरी टॅक्स भरावा लागेल याला, म्हणजे होलसेलरला टॅक्स द्यावा लागेल. आणि 224 रुपयाला ही घड्याळ पडली. कोणाला? होलसेलरला. मग हा होलसेलर काय केला? होलसेलर 224 रुपयाला तो घड्याळ घेतला आणि त्याच्यानंतर हा होलसेलर काय करतो? होलसेलर हा रिटेलरला विकतो. रिटेलरला किती रुपयाला विकतो? हा 300 रुपयाला विकतो. किती रुपयाला विकतो? 300 रुपयाला विकतो. हा किती रुपयाला विकतो? हा 200 रुपयाला विकला. 300 रुपयाला रिटेलरला विकतो. कितीला विकतो? हे मनात ठेवा, आता कन्फ्युजन होऊ शकते. हा 200 रुपयाला ॲक्च्युली खरेदी केल्यानंतर सांगतो याच्या मागचं काय. म्हणजे 200 रुपयाला तुम्ही म्हणसाल सर ह्याने तर 224 रुपये दिले पण 200 रुपयाला विकली म्हणायला, त्याच्या मागचं कारण मी तुम्हाला नंतर सांगतो. 200 रुपयालाच ह्या होलसेलरला विकलेला आहे आणि हा 24 रुपये टॅक्स लागलेला आहे आणि तो टॅक्स सरकारला द्यावा लागेल. ठीक आहे. मग हा काय करतो? हा 300 रुपयाला रिटेलरला विकतो. 300 रुपयाला विकतो. किती? 300 रुपये मी काय करतो? दुसऱ्या पेनानं इथं लिहितो. ठीक आहे. हा 200 रुपयाला त्याने विकलेला आहे. हा त्याच्यानंतर हाला 300 रुपयाला विकतो आणि हा 300 रुपयाला विकताना 300 रुपयाला विकतो आणि याच्यावर टॅक्स पण 12% टॅक्स लागते. सेम टॅक्स असते, 12% टॅक्स लागला. म्हणजे हा रिटेलरला, हा होलसेलर 300 रुपयाला विकतो, मग त्याच्यावर टॅक्स लागतो
टॅक्स किती लागणार, 12% लागणार. म्हणजे 300 रुपयाचं 12% जर काढल्या तुम्ही 300, ही 100%ची किंमत आहे आणि ह्याचा 12% जर काढला तर तुमचा किती येणार आहे, 2 शून्य 2 शून्य कटले 36 रुपीज. किती लागले, 36. म्हणजे हा 36 आणि 300 म्हणजे 336 रुपये. किती लागले, 300, हे रुपीजचा सिम्बॉल आहे. 336 रुपयाला ह्याने रिटेलरला विकले. म्हणजे 300 रुपयाला रिटेलरला विकले, पण GST धरून 336 रुपये झाले. बरोबर आहे. त्याच्यानंतर लक्षात घ्या, ह्या रिटेलरनं काय केलं, कंझ्युमर ग्राहकाला किती रुपयाला विकला, 400 रुपयाला विकला. किती रुपयाला विकला, हा 400 रुपयाला विकला. पण त्याच्यावर GST धरून, म्हणजे 12% GST धरला तर डायरेक्ट मी आता लिहितो 48 रुपये GST होईल. किती होईल, 48 रुपये GST होईल. पहा इथं कन्फ्युजन होत असेल ते तुम्हाला लगेच दूर करतो मी. ह्या रिटेलरनं ह्या ग्राहकाला कितीला विकला, 400 रुपयाला विकला, ₹400ला विकला, इथं ₹300ला विकला आणि इथं ₹200ला विकलेला आहे. पण 400ला विकला आणि GST 12% जर धरलं तर 48 रुपये GST होईल तुमचं, म्हणजे 448. मग तुम्ही जर इथं एक गोष्ट लक्ष दिली व्यवस्थितपणे तर मला सांगा, GST डबल GST लागायला. पहिल्यांदा ह्या वस्तूची किंमत पेनची तर फॅक्टरीमध्ये, आता काहीतरी असू द्या, फॅक्टरीची किंमत 200, या वस्तूची किंमत ह्या 1 वॉचची किंमत 200 होती, 200 रुपये होती. बरोबर आहे, 200 रुपये होती. याने टॅक्स दिला, ह्या म्हणजे जो कोण आहे हा फॅक्टरीमध्ये, फॅक्टरीचा मालक आहे, ओनरनं 200 रुपये केली. पण हा जो टॅक्स याच्याकडनं कलेक्ट केला, म्हणजे ह्याच्याकडनं पैसे, तो काय म्हणला, हा फॅक्टरीवाला म्हणला की तुला होलसेलरला म्हणला 1 वॉच मी 200 रुपयाला देतो. तुला कितीला देतो, 200 रुपयाला देतो, पण याच्यावर तुला GST 12% लागेल. मग ठीक आहे म्हणला. मग 200 रुपये आणि मग हा 200 रुपये ह्याची किंमत झाली, फॅक्टरीवाल्याची किंमत झाली, 200 रुपये फॅक्टरीवाल्याची किंमत झाली. म्हणजे हा होलसेलरकडनं GST, ह्या होलसेलरकडनं GST किती कलेक्ट केला, होलसेलर किंवा डिस्ट्रीब्युटरकडनं फॅक्टरीवाल्या व्यक्तीने, इथं लिहितो मी, फॅक्टरीवाल्या व्यक्तीने किती रुपये पैसे कलेक्ट केलेला आहे, 24 रुपये कलेक्ट केलेला. किती, 24 रुपये कलेक्ट केलेला. किती कलेक्ट केलेला आहे, ₹24. मग हा ₹24 कलेक्ट केल्याच्या नंतर तो कोणाला देणार आहे, शासनाला त्याला द्यावा लागणार आहे. आता महाराष्ट्रामध्येच आपल्या बनायले, समजा आपण महाराष्ट्रामधले सगळे लोक हे लेक्चर पाहणार आहेत, त्यामुळे महाराष्ट्राचं एक्झाम्पल द्यायलो. 24 रुपये टॅक्स कलेक्ट केला होलसेलर डिस्ट्रीब्युटरकडनं. 24 रुपये टॅक्स केल्याच्या नंतर हा काय करेल, हा 24 रुपयाचं, म्हणजे हा 24 रुपये काय झाला, तुमचा GST झालेला आहे. आणि याच्यामध्ये SGST, CGST घेऊ पहिल्यांदा. ठीक आहे, CGST आणि SGST असेल. काय असेल, CGST आणि SGST. मग हा 6% असेल आणि हा 6% असेल. तर ह्याचा 24 रुपयाचा म्हणजे 6 म्हणजे 24 रुपयेचा अर्धा किती होणार आहे, म्हणजे हा टोटल किती आहे GST तुमचा, हा 12%ची किंमत आहे, 12%ची किंमत आहे पूर्ण. ठीक आहे. त्याच्यानंतर हा 6% म्हणजे हा 12 रुपये होणार आहे GST. CGST 12 रुपये आणि SGST सरळ तुमचा ₹12 रुपये असणार आहे. म्हणजे 12 रुपये हा फॅक्टरीवाला काय करणार आहे, होलसेलरकडनं टॅक्स घेणार आहे. होलसेलरकडनं 24 रुपये घेणार आहे. 12 रुपये केंद्र शासनाला देईल आणि 12 रुपये राज्य शासनाला देईल. त्याच्यानंतर मग मला सांगा, हा डिस्ट्रीब्युटर काय करेल, आता ह्याच्याकडनं, म्हणजे ह्या डिस्ट्रीब्युटरनं तर टॅक्स दिला याला, पण ह्या डिस्ट्रीब्युटरला पैसे काढावं लागतील ना, दुसऱ्याकडनं काढाल. मग हा डिस्ट्रीब्युटर काय करतो, रिटेलरला 300 रुपयाला विकतो ही वस्तू, त्याचं किती रुपये कमिशन घेतो, 100 रुपये कमिशन घ्यायला आहे. किती रुपये कमिशन घ्यायला, इथं लिहिलो 100 रुपये कमिशन घ्यायला. किती रुपये घ्यायला आहे, 100 रुपये कमिशन घ्यायला. त्याने काय ॲड केला नाही केला ती वेगळी गोष्ट, 100 रुपयाला प्रॉफिट पाहिजे. तर 100 रुपये प्रॉफिट पाहिजे, पण ह्याने 224 रुपये दिलेत. 224 रुपये दिलेत. ह्याने तर 200 रुपयाला विकले, पण टॅक्स याने 24 रुपये दिला ना होलसेलर डिस्ट्रीब्युटरनं फॅक्टरीवाल्याला. बरोबर आहे की नाही. फॅक्टरीवाल्याला 24 रुपये टॅक्स दिल्याच्या नंतर हा काय करणार, हा काय मी म्हणाल 300 रुपयाला विकायला, पण याच्यावर GST लागणार 12% म्हणजे 36 रुपये. 36 रुपये तुला GST लागेल. आता मला सांगा, पहिल्यांदा इथं आपण 24 रुपये GST दिलेला होता. किती रुपये दिला होता, 24. हा 36 रुपये GST द्यायला, त्याच्यानंतर 48 रुपये GST द्यायला. डबल त्या रकमेवर GST लागेल ना. आणि GST जेव्हा लागते तेव्हा फायनल व्हॅल्यूवर लागते. म्हणजे जेव्हा 200 रुपये हे GST लागला, ऑलरेडी GST याच्यामध्ये आला होता, त्या वस्तूवर टॅक्स लागला होता. मग याच्यामध्ये किंमत कितीने वाढली, फक्त 200 रुपयाची किंमत 300 रुपये झाली. फक्त 100 रुपयाने किंमत वाढली. कितीने वाढली, फक्त 100 रुपयाने किंमत वाढली. पण आपण टॅक्स पूर्ण 300 रुपये, 100 रुपये म्हणजे 200 ह्या रुपयावर आपण GST 24 रुपये दिलाच होता 12%, रेट 12%. आणि त्याच्यानंतर याची किंमत 300 झाली.
300 झाल्याच्या नंतर याच्यावर GST 36 चालला आहे आणि 12% GST द्यायला, म्हणजे ॲक्च्युली आपली याची किंमत वाढली कितीनं, 100 रुपयानं वाढली. मग GST आपण द्यायला किती पाहिजे, 12%नुसार 12 रुपये द्यायला पाहिजे, ₹12 द्यायला पाहिजे, 36 द्यायला. मग हे डबल टॅक्स लागायला की नाही, डबल टॅक्स लागायला की नाही. मग काय करणार, असं डबल टॅक्स अवॉइड करण्यासाठी हा काय करेल, हा फॅक्टरीवाल्याने 24 रुपये आहे घेतलेला आहे. मग ह्या होलसेलरकडनं घेतला आहे फॅक्टरीवाल्यानं, बरोबर आहे. हा होलसेलर म्हणाल, हे बघ बाबा म्हणाल, मी 200 रुपयाला वस्तू घेतलो पण त्याच्यावर 12% टॅक्स भरलो, मला 24 रुपये याला द्यावं लागले, ते मी काय भरणार नाही खिशातनं, तुला द्यावं लागेल मला. मग हा रिटेलर काय करेल, रिटेलर 300 रुपयाला घेतला तर ह्या रिटेलरला किती रुपये किंमत पडाली, 336 रुपये पडाली. म्हणजे हा रिटेलर किती टॅक्स कलेक्ट करणार आहे, तो रिटेलर, हे मिटून टाकतो, हे रिटेलर किती टॅक्स कलेक्ट करणार आहे, म्हणजे रिटेलरकडनं हा होलसेलर किती रुपये टॅक्स कलेक्ट करणार आहे, 36 रुपये कलेक्ट करणार आहे. म्हणजे हा रिटेलर 36, म्हणजे रिटेलरकडनं 36 रुपये घेणार आहे आणि त्याच्यातनं त्याला लागलेले 24 रुपये मायनस करेल, म्हणजे 12 रुपये ॲक्च्युली टॅक्स याच्याकडे येईल. किती येईल, 12 रुपये. कळलं का तुम्हाला, कळलं असेल. म्हणजे ह्या रिटेलरला किती, 336 रुपयाला विकलेला आहे, 300 रुपये किंमत आहे, 336ला विकले आणि त्याची किंमत जर काढून टाकलं तर त्याला म्हणजे 24 रुपये टॅक्स त्याने दिला होता. कोण दिला होता, ह्या होलसेलर डिस्ट्रीब्युटरनं हा 24 रुपये टॅक्स फॅक्टरीवाल्याला दिला होता आणि या रिटेलरकडनं ह्याने किती टॅक्स कलेक्ट केलेला आहे, 36 रुपये. 36मधनं ह्याला जे लागले, ह्याने जे दिला होता ह्याला हे काढून घेतला, म्हणजे 12 रुपयेच ॲक्च्युली राहतील याच्याकडे. कोणाकडे राहतील, 12 रुपये डिस्ट्रीब्युटरवाल्याला सरकारला द्यावं लागतील. आणि हे जे टॅक्स राहणार आहे ते कोण देणार, हे 24 रुपये फॅक्टरीवाला सरकारला देईल, तो CGST 12 रुपये केंद्र शासनाला, 12 रुपये राज्य शासनाला. मग हा सुद्धा GST, आता 12 रुपये जो GST आहे तो काय करेल, हा म्हणजे CGST असेल याच्यामध्ये, CGST आणि हा तुमचा SGST, CGST SGST, हा CGST किती देईल तुमचा, CGST देईल इथं 6 रुपये, ठीक आहे, 12 रुपये टोटल आहेत आणि हा इथं किती देईल, 6 रुपये देईल. ठीक आहे. हा कोण, होलसेलर डिस्ट्रीब्युटर काय करत, फक्त आता याने 300 रुपयाची किंमत ॲक्च्युली 100च वाढली ना, म्हणजे हा 100 रुपयावर 12 रुपये टॅक्स लागायला तो शासनाला देईल. म्हणजे हा 6 रुपये, हा 6 रुपये, पूर्ण 36 रुपये देणार का, नाही, कारण हा 24 रुपये काय करेल, कारण त्यांना 200 रुपयाला खरेदी करायला होता ना तो, पण 224 रुपये दिले, कारण 24 रुपये एक्स्ट्रा दिले, तर हा 24 रुपयाच्याकडे घेईल आणि स्वतःच्या खिशात ठेवील आणि फक्त 12 रुपये टॅक्स सरकारला देईल. त्यानं 12 रुपये टॅक्स देईल. किती रुपये देईल, फक्त 12 रुपये सरकारला टॅक्स देईल, 6 रुपये केंद्र शासनाला, 6 रुपये राज्य शासनाला. मग हा रिटेलर म्हणाल, आता मी का खिशातून भरू बाबा, 36 रुपये मी का खिशातून भरू, आहे का नाही. मग हा काय केला होता, 36 रुपये याला 300 रुपये किंमत होते, पण 36 रुपये टॅक्स हा रिटेलरनं स्वतःच्या खिशातून टाकला होता. मग काय करतो, हा 400 रुपयाला विकतो, कोणाला, कन्झ्युमरला विकतो 400 रुपयाला. म्हणजे ॲक्च्युअल किंमत 300 रुपये किंमत होती या प्रोडक्टची, कारण रिटेलरनं ह्या होलसेलरकडनं 300 रुपयाला घेतली होती आणि विकायला 400 रुपयाला. म्हणजे किती रुपयाची व्हॅल्यू ॲड झालेली आहे, म्हणजे किती रुपयाने किंमत वाढलेली आहे, 100 रुपयानेच वाढलेली. म्हणजे 100 रुपयावरच टॅक्स लागायला पाहिजे. 100 रुपयावर 12% टॅक्स लागला तर किती होतो तुमचा, 12 रुपये होतो फक्त. म्हणजे 12च रुपये टॅक्स लागायला पाहिजे, पण 48 रुपये टॅक्स लागायला पूर्ण, बरोबर आहे की नाही. म्हणजे हा रिटेलर काय करेल, ह्या 48 रुपये टोटल टॅक्स घेतलेला आहे, कोणाकडनं घेतला आहे, कन्झ्युमरकडनं. कन्झ्युमरला 448 रुपयाला विकला वस्तू, वॉच 448ला विकला, पण त्यानं 400ची किंमत, वॉचची किंमत किती, 448 रुपये 12%नं टॅक्स झाला तुमचा, म्हणजे 448 रुपये. 48 रुपये टॅक्स म्हणून घेतला GST. मग 48 रुपये याच्याकडं आहे आणि ह्याने किती 36 रुपये दिले होते ना, 36 रुपये कोणाला दिले होते, ह्या रिटेलरनं, कारण हा 300 रुपयाला विकला, 336 झाले, ह्या रिटेलरनं ह्या होलसेलरला दिले होते 36 रुपये, बरोबर आहे. मग ह्या 48 रुपयामधनं हा काय करेल, त्याचे स्वतःचे 36 रुपये रिटेलर मायनस करेल. मायनस केल्याच्या नंतर याच्याकडे किती राहतात, ₹12 राहतात. म्हणजे हे 12 रुपीज का आहे, GST आहे, GST. मग हा फक्त SGST देईल, CGST देईल, म्हणजे 12चा अर्धा किती देईल, ₹6 देईल. आणि त्याच्यानंतर हा SGST देईल, SGST 12 रुपयाचा अर्धा म्हणजे किती, ₹6 देईल. ठीक आहे. हे कोणाला, CGST 6 रुपये, SGST 6 रुपये, ह्या 12 रुपयाचा कोणाला देणार आहे, ह्या रिटेलर गव्हर्नमेंटला देणार आहे. आणि कन्झ्युमर मग कोणाकडनं पैसे घेणार आहे का नाही, स्वतः वापरणार. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, GST मध्ये टॅक्स कोणाला पे करावा लागतो, जो फायनली तो प्रोडक्ट घेतो,
जो यूज करतो वापरतो त्या व्यक्तीला तो टॅक्स द्यावा लागतो. समजा ही मी पेन घेतली माझ्या वापरासाठी मला लिहिण्यासाठी, तर हा टॅक्स भरलेला कोण आहे? मी हा टॅक्स भरलेला आहे. म्हणजे आता मी कोणाकडनं घेऊ शकत नाही. जसं तुम्ही बघू शकता ह्या फॅक्टरीवाल्यानं म्हणजे होलसेलरनं कोणाकडनं, होलसेलरनं म्हणजे एकानं ह्या रिटेलरनं कंझ्युमरकडनं टॅक्स काढला, ह्या रिटेलरकडनं म्हणजे होलसेलरनं रिटेलरकडनं काढला आणि फॅक्टरीवाल्यानं होलसेलरकडनं टॅक्स काढला आणि सरकारला देऊन टाकला. म्हणजे सरळ सरळ जर तुम्ही सगळ्यांची हे जर बेरीज केल्या म्हणजे इथं लागला